मोन्या माऊ शाळेत जायला लागली ना की तुझं ते बुटीकचं काम घरी आणणं सगळं बंद आहे तुझं. हा हो. तुझा गृहपाठ घ्यायचा आहे, सगळं तुला करायचंय, लक्षात ठेव. नाहीतर तू काम करत बसशील आणि ही आपली बाहेर आहे, मस्ती करते, खेळते. माऊच्या येण्याने मालकांचं कुटुंब आता पूर्ण झालं. पण तिच्याबद्दल आपण बोलतोय, ती माऊ आहे कुठे? अरे देवा, ही चाळीतली पोरं फटाके लावतायत आणि ही माऊ आहे आपली उपद्व्यापी. बापरे, काहीतरी लागलं बिगलं. माऊ, माऊ, माऊ. माऊने माणसांचे उपद्व्याप केले तर काही हरकत नाही, पण जादूने काही करताना पकडली गेली ना तर प्रॉब्लेम होईल. नाही, आता यावर काहीतरी केलंच पाहिजे. मालक, हो. माऊच्या जादूवर काहीतरी उपाय काढला पाहिजे. पण म्हणजे काय करणार? ते तर कायमची इथं राहणार आहे ना, तिला माणसात आणलं पाहिजे. काय म्हणताय मला नाही कळत आहे. आता माऊ तर कायमची चल राहणार आधी आहे घरी ना. चल. चालते, चाल इथं बस. पूजा करायची, मग जा खेळायला. चल बस. मला जाऊ देत ना. सगळे बाहेर फटाके फोडतात, मला बघायचं. नाही, सकाळी दूध पिऊन जी गेलीस ना ती गेलीस. हा, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मोहन म्हात्रे कोण आहे? मी अभिनंदन. हा? तुमचं अभिनंदन, हे सगळं तुमचंच आहे. हो, अरुणाचल प्रदेशच्या थोडंसं पुढे गेलं का नाही, तिथं छोटंसं राज्य लागतं. तिथल्या राणी साहेबांना स्वप्नात दृष्टांत झाला की जगात सगळ्यात सच्चा माणूस इथं राहतो, म्हणून हे त्याने तुमच्यासाठी पाठवलं. हो, पण मी हे घेऊ शकत नाही. अहो, घ्यावंच लागेल तुम्हाला. घेतला. हा? आम्ही घेतलं हे सगळं. शोभा, असं काय करतोयस? अरे लक्ष्मीला नाही म्हणू नकोस. लक्ष्मीने आपल्याला आशीर्वाद दिलाय. हा बघ, लक्ष्मीचा प्रसाद. मोन्या, तू नाव काढलंस रे. तुम्ही बसा ना, बसा. काय घेणार फराळातलं? चकली, करंजी, शंकरपाळी, लाडू. हा, काय देऊ? नको, मला काय नको, मी निघतो. हा हा हा. आव पण हे मोन्या, पकड पकड पकड. हो. उघड उघड उघड. मोन्या, आपण अरबपती झालोय. तुला कळतंय का? अरबपती. मोन्या, एक काम करूया, आपण आहे ना तो फ्रीज आधी बदलून टाकूया. हा, टीव्ही बदलूया, मस्तपैकी घराला रंगरंगोटी करूया. आणखी आणखी काय काय करायचं मला? बापरे, साड्या घेते मस्तपैकी, दागदागिने. दागिने तर एवढे आहेत. पण तुला कळतंय का, लखपती नाही, करोडपती नाही, पण अरबपती झालोय. अरबपती. पहिली बेटी धनाची पेटी म्हणतात, पण आपल्या बाबतीत तर पहिली कन्या आणि सोन्याच्या 3-3 घोड्या. मी सगळ्यांना सांगून येते की आपण शोभा, अरबपती झालो. शोभा, ऐक माझं. अरबपती झालो. शोभा, ऐक. शोभा, हे विसरून गेले, तुझी जादू जास्त वेळ टिकत नाही. भानू, आता तूच काहीतरी कर. आता वेळ निघून गेली, आता काय केलं ना तर प्रॉब्लेम होईल. अगं शोभे, तू पण काय नादी लागलेस याच्या? याला अक्कल नावाची चीज आहे का? पगारापेक्षा जास्त पैसे कधी आणलेत का यांनी? हा पैसे आणणार, जास्त दागिने आणणार, पैंजण आणता येत नव्हते याला साधे. माहित नाही तुला? काय ग, आम्हाला खोळ्यात काढतेस तू? कुठे आहे खजिना? काय तुझं? अगं नाही आई, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. इथे 3 गोण्या होत्या, त्याच्यामध्ये सोन्याची नाणी, दागिने, पैसा. अगं खरंच सगळं भरलेलं मी स्वतः बघितलं. अगं मग गेलं कुठं? का उगाच आम्हाला खोळ्यात काढतेस? काही नाही ग बाई, तुझ्यावर पण काही विश्वास ठेवून उपयोग नाही. हे तर मूर्ख आहेच आहे. अक्कल नाही अजिबात. उगाच लोकांना कामाला लावताय. वहिनी, सगळ्यांच्या कामाचा खोळंबा केला तुम्ही. मी काय म्हणते, तुम्हाला खजिना सापडला ना, आम्हाला आवाज द्या. नाहीतर मिळालं का आमच्याकडे घेऊन या. चला रे, चला चला. बाई, एक दिवस धड जात नाही यांच्यामुळे. काय ना काहीतरी असतच. चल बाई. उगाच वेळ वाया. मोन्या, इथे ठेवलेल्या गोण्या कुठे गेल्या?
शोभा खरं माहित नाही ते होते माहित नाही म्हणजे तुला लक्ष ठेवता नाही आलं? तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेव म्हणून. कशाला माझ्या मागे मागे खाली आलास तू? सगळं तुझ्यामुळे झालंय. एवढं सगळं मिळालं होतं, कधी नव्हे तर एवढे पैसा अडका मोन्या, सगळं तुझ्यामुळे झालंय. दरिद्र आणलेस तू आपल्या घरामध्ये. वाटोळा करायला जन्माला आलास तू. तुझ्यामुळे हे सगळं गेलंय ना. आता तूच हे परत आणायचं, आणि जोपर्यंत तू हे परत आणत नाही ना तोपर्यंत मी या घरात येणार नाही. अगं पण मी जेवणार सुद्धा नाही आणि तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही. शोभा मी हे चाल का मानू, चल भाऊ. मी तू का असं खोटेपणा केलास? तू मला म्हणाली जादू देते आणि जादू दिलीच नाही. उलट मालकांना लपून छपून त्रास देते तू. भानू काय पण बोलू नकोस. विसरलीस का मोहन बाबाची मी आता मुलगी आहे? मग मी त्याला कशाला त्रास देईन? आता तर मला असं वाटायला लागलं मी उगाच तुला जादू दिली. आता माझ्याकडे जादू असती ना तर तुला सांगितलं असतं. उगाच माझ्यावर खोटा आळ घेऊ नकोस. तुला खोटं वाटतंय ना, हे बघ. म्हणजे तू मला जादू दिलीस? हो, मला तर वाटतं तू जादू करतेस आणि माझ्या बाबाला लपून छपून त्रास देतेस. मग मालक जे जादू बद्दल सांगतायत ती घडते तरी कशी? मालक, तुम्ही ना तुमचा हात असा ठेवा आणि तुमची जादू ह्याच्यात सोडा. पाणी स्थिर झालं ना की मी स्वतःला बघीन त्याच्यामध्ये, मग तुमची जादू माझ्यामध्ये येईल. बरं चालेल. मालक थांबा. मी जादू करून जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी आणायचं ना तेव्हा तुम्हाला नाही आवडायचं. पण आता यानंतर तुमच्याकडे जादू नसेल, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी मागा ना. मी काय मागू? मला काही मागा तुम्ही, पण मागा. पण मला काहीच नकोय. मालक स्वतःसाठी एक गोष्ट काहीतरी मागा ना. काय बी चालेल, पण मागा तुम्ही. जर आपल्या जगात गेलीस ना तर तुला हवी तितकी जादू करता येईल. माझ्या मैत्रिणी, माझं जग खूप भारी आहे ते. ही परी सुद्धा माणसाच्या जगात अडकून पडली. आज तू माझी मुलगी झालीस आणि माझ्यासाठी जादूचा हट्ट सोडला. तसाच आपण मोहिनी आपल्यामध्ये राहतील हा हट्टही सोडलाच पाहिजे. त्यातच त्यांचं भलं आहे. माऊ जाऊ दे त्यांना. माऊ माऊ हे बघ, रडायचं नाही. मग त्यांना वाईट वाटेल ना. मोहन, तू खूप सरळ, साधा आणि प्रामाणिक आहेस. नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतोस. माझा खरा मित्र आहेस तू. या जगात ना तुझ्यासारखं कोणीही नाहीये. आणि तुझ्या बाबतीत मला हेच सगळ्यात जास्त आवडतं. आणि तुझ्या शोभाबद्दल सांगितलं ना ते अगदी बरोबर आहे. ती वरनं खूप रागीट आहे पण आतनं खूप प्रेमळ आहे. मी तुला कधीच विसरू शकत नाही. माऊ, मी जातीये पण मोहनला त्रास नाही द्यायचा. मी जाते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.